हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 22 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, कृष्णाने बाळजाबाईला सांगितलं की जर आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवावा अशी तुमची इच्छा असेल तर आजपर्यंत तुम्ही ज्या ज्या गावकऱ्यांच्या जमिनी लुबाडल्या आहेत त्या सगळ्या जमिनी परत करा. बाळजाबाई यासाठी तयार झाली, पण अनुसया आणि समरला हे आवडलं नाही. कारण बाळजाबाई सुधारली आहे ही गोष्ट कृष्णा आणि दुष्यंतला समजू द्यायची नाही. नाहीतर बाळजाबाईचं घरात वर्चस्व वाढेल. त्यामुळे त्यांनी चक्क गावात जो कार्यक्रम होणार होता, ज्या कार्यक्रमात बाळजाबाई सगळ्या गावकऱ्यांच्या जमिनी परत करणार होती, त्या कार्यक्रमाआधीच बाळजाबाईला गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध केलं आहे. म्हणजे बाळजाबाई या कार्यक्रमात पोहोचणार नाही आणि कोणाचाच तिच्यावर विश्वास बसणार नाही. मग समर आणि अनुसयाचा हा प्लॅन यशस्वी होणार का? बाळजाबाई सुधारली आहे हे कृष्णा आणि दुष्यंतला नाही पटणार का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आढळराव कृष्णाला सांगतात, कृष्णा, हे एकदम बेस आहे. बाळजाबाई ही सुधारली असेल तर गावकऱ्यांच्या सगळ्या जमिनी परत करेल. त्यामुळे आत्ताच्या आत्ता सगळ्या गावात सांगावा पाठवायचा की उद्या गावात सभा आहे आणि बाळजाबाई सगळ्यांच्या जमिनी परत करणार आहे. आणि सांगावा धाडायचा म्हणजे स्वतः गावभर नाही हिंडायचं, तर एखाद्याला सांगायचं, तो सांगावा धाडेल. कृष्णा हो म्हणते आणि आढळराव अनुसया तेथून निघून जातात. कृष्णा हे आणि दुष्यंत हे दोघे विचार करत असतात. दुष्यंत विचारतो, कृष्णा, तुला खरंच वाटतंय का बाळजाबाई गावकऱ्यांच्या सगळ्या जमिनी परत करतील? तर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, ते तर उद्या आपल्याला कळेलच. जर बाळजाबाई खरंच सुधारल्या असतील तर गावकऱ्यांच्या सगळ्या जमिनी नक्कीच परत करतील. तर दुष्यंत सांगतो, मला नाही वाटत की बाळजाबाई असं काहीतरी करतील. कृष्णा म्हणते, ठीक आहे ना, उद्या कळेलच कोण खरं कोण खोटं. बाळजाबाई सुधारल्या की नाही सुधारल्या हे ते स्वतः सिद्ध करतील. आणि मग दुष्यंतला कृष्णाची चेष्टा करण्याची हौस येते आणि दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा, तुझं डोकं बरं चालतंय. कृष्णा विचारते, असं का बोलताय? दुष्यंत म्हणतो, नाही, ते तुझ्या डोक्याला मार लागला होता ना, तेव्हा मला असं वाटलं की तुझं डोकं, तो असा इशारा करतो म्हणजे तुझं डोकं कामातून गेलं. कृष्णा खूप चिडते आणि विचारते, दुष्यंत सरकार, काय म्हणायचं आहे तुम्हाला? म्हणजे माझं डोकं कामातून गेलं आहे असं वाटतं तुम्हाला? म्हणजे माझ्या डोक्यावर परिणाम झाला असेल, माझ्या डोक्याला मार लागला म्हणून? दुष्यंत म्हणतो, नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला. कृष्णा चिडते आणि म्हणते, मला कळतंय ना तुम्हाला काय म्हणायचं होतं. थांबा, तुम्हाला आहे ना मी सोडत नाही. आणि कृष्णाच्या हाती टिपॉयवरचा फ्लॉवर पॉट लागतो आणि कृष्णा दुष्यंतला त्यानेच मारते. दुष्यंत म्हणतो, अगं कमीत कमी उशी तरी घे, ते लागेल ना मला. कृष्णा हा फ्लॉवर पॉट ठेवून देते आणि दुष्यंतची हातानेच धुलाई करते. दुष्यंत म्हणतो, अगं लागतंय ना, पण कृष्णा काही थांबत नाही. आणि इकडे बाळजाबाई या सगळ्यांचं बोलणं ऐकून घराबाहेर आलेली असते आणि आपल्या घराकडे पाहत असते. नजरेत हे घर भरून घेत असते. तेवढ्यात दलपत तेथे येतो आणि विचारतो, काय झालं बाळजाबाई, कसला विचार करताय? तर बाळजाबाई सांगते, दलपत भाऊजी, मागील 26 वर्ष या घरावर, या 5 गावांवर मी राज्य केलं आहे, पण कधीच मी न्याय नाही केला, कधीच सत्याच्या बाजूने नाही लढले, तर फक्त सगळ्यांवर अन्याय करत राहिले. आणि आज मला त्याचाच पश्चाताप होतो आहे. मी आता गाववाल्यांबरोबर न्याय करणारे, त्यांच्याबरोबर मी जे काही वागले ना, त्याचा मला पश्चाताप होतो आहे. दलपतला मोठा धक्काच बसतो. दलपत विचारतो, बाळजाबाई, मला काहीच कळत नाही आहे. तुम्ही खरं वागताय, चांगुलपणाचं नाटक करताय, आणि जर हे चांगुलपणाचं नाटक करता करता तुम्ही हे सगळं करणार असाल ना, तर तुम्ही सिस्टमॅटिकली स्वतःचंच वाटोळं करून घेताय. बाळजाबाई हसते आणि दलपतला समजावून सांगते, दलपत भाऊजी, जेव्हा माणसाचा गर्व हा हरतो आणि माणसाला त्याचं खरं रूप कळतं ना, त्याच्या अंतर्मनातून त्याला सुधारण्याची इच्छा होते, तेव्हा हे पैसा, संपत्ती, प्रॉपर्टी याचं काहीच वाटत नाही. आणि तसंही हे कुठे माझ्या कष्टाचं आहे. मी गावकऱ्यांचं लुबाडूनच हे सगळं कमवलं आहे ना, त्यामुळे मला याचं काहीच वाटत नाही. त्यामुळे मला हे सगळं गावकऱ्यांना परत करायचं आहे. दलपतला मोठा धक्काच बसतो. फ्रेंड्स, खरंच बाळजाबाई 100% सुधारली आहे आणि आता तिच्यावर शंका घेण्यासारखं काहीच नाही आहे. आणि इकडे अनुसया ही समरला झालेला सगळा प्रकार सांगते की कृष्णाने ठरवलं आहे की बाळजाबाई ही गावातील सगळ्या लोकांच्या जमिनी परत करणार. तर समर म्हणतो, पण हे कसलं खूळ आहे? तर अनुसया सांगते,
बाळजाबाई जी चांगुलपणाचं नाटक करते ना, ते खरं आहे की खोटं आहे हे जाणून घेण्यासाठी कृष्णा असं करतीये. तर समर म्हणतो, पण त्या बाळजाने इतकी वर्ष गावकऱ्यांना लुबाडून एवढ्या जमिनी संपत्ती कमावली आहे आणि हे सगळं आपलं होऊ शकतं. आपल्याला ही सगळी संपत्ती भेटली ना, तर आयुष्यभर काही कामधाम करायची गरज नाही. आपण उगाचच त्या बाळजाबाईला सपोर्ट करतोय, त्या कृष्णाला सपोर्ट करतोय की होऊन जाऊ दे कार्यक्रम. आपण काहीतरी करायला पाहिजे. आपण त्या कृष्णाला थांबवायला पाहिजे. तू कृष्णाशी बोलून बघ. तर अनुसूया सांगते, अरे कृष्णाशी तर मी बोलणारच आहे, पण मला त्या बाळजाला आहे ना भिकारी झालेलं पाहायचं आहे. समर म्हणतो, अगं तिला भिकारी बनून काय फायदा? ती तर भिकारी बनलीच पाहिजे, पण तिचं सगळं आपल्याला मिळायला पाहिजे. कार्यक्रमाआधीच ती गायब व्हायला पाहिजे, असं आपण काहीतरी करू. अनुसूया म्हणते, व्हय ते तर करायचंच आहे. म्हणजे एकीकडे बाळजाला धक्का बसेल की तिला सगळ्या जमिनी परत करायच्यात आणि त्याच वेळेस आपण तिला कार्यक्रमात पोहोचू द्यायचं नाही. म्हणजे तिच्यावर कोणाचा विश्वासच बसायचा नाही. तू पहा आता आपण तिला कार्यक्रमाच्या आधी कसं गायब करू. समोरसुद्धा याचा विचार करतो. इकडे कृष्ण आणि दुष्यंत हे दोघे त्यांच्या रूममध्ये असतात आणि गावकऱ्यांच्या जमिनी कशा परत करायच्या, कोणकोणत्या गावकऱ्यांच्या जमिनी बाळजाबाईने लाटल्या आहेत याची सगळी यादी चेक करत असतात. दोघांकडे जमिनीच्या वेगवेगळ्या फाईल्स असतात आणि त्याच वेळेस कृष्णाची फाईल समोर येते. कृष्णाच्या आईवडिलांची जी जमीन बाळजाबाईकडे गहाण आहे ती फाईल समोर येते आणि हे नाव वाचताच कृष्णा खूप इमोशनल होते. कृष्णा दुष्यंतला सांगते, दुष्यंत सरकार, माझ्या बानेसुद्धा बाळजाबाईकडून कर्ज घेतलं होतं. त्याला शेतामध्ये विहीर खणायची होती आणि त्याला असं वाटलं की या कर्जाने तो शेतात विहीर खणेल, त्यानंतर शेतात पीक डोलावणार आणि तो बाळजाबाईचं कर्ज फेडणार. पण त्याचं हे स्वप्न कधीच पूर्ण झालं नाही. कर्जाचा डोंगर वाढत गेला, त्याच्यावर व्याज वाढत गेलं. मग बाळजाबाई, दलपत काका यांनी माझ्या बाची गावात धिंड काढली. माझा बा इतका दुःखी झाला की त्याने कधी विचारही केला नव्हता असं काहीतरी केलं, स्वतःचा जीव दिला, आत्महत्या केली. हे सगळं बोलताना कृष्णाच्या डोळ्यात पाणी येतं. दुष्यंतसुद्धा इमोशनल होतो. दुष्यंत कृष्णाला शांत करतो आणि म्हणतो, कृष्णा, आज तुझे बाबा जेथे कोठे असतील तेथे तुझ्याकडे पाहून खूप आनंदी असतील, खुश असतील. त्यांना तुझा खूप अभिमान वाटत असेल, कारण आज तू फक्त त्यांचीच जमीन त्यांना परत करत नाही आहे, तर संपूर्ण गावाच्या जमिनी गावकऱ्यांना, शेतकऱ्यांना परत करते आणि यापेक्षा पुण्याचं काम दुसरं कोणतंच असू शकत नाही. तर कृष्णा म्हणते, पण दुष्यंत सरकार, हे मला चुकीचं वाटतंय. म्हणजे मी गावकऱ्यांच्या जमिनी तर परत करते, पण जोपर्यंत कर्ज फिटत नाही तोपर्यंत बाळजाबाईकडून स्वतःची जमीन परत घेणं म्हणजे माझ्या अधिकारांचा गैरवापर केल्यासारखं होईल. दुष्यंत म्हणतो, नाही कृष्णा, तू चुकीचा विचार करतीये. कसा काय गैरवापर होईल? कारण तू सुद्धा बाळजाबाईकडून जेवढं कर्ज घेतलंय त्याच्या 3 पट पैसे भरले आहेत. पण आता हे व्याजच आंधळ आहे की तू 3 पट काय 100 पट जरी पैसे भरले ना तरी हे कर्ज कधीच फिटणार नाही. आणि तू जे काही करते ते अगदी योग्य करते, म्हणून स्वतःला अपराधी म्हणू नकोस. ही जमीन परत घेणं तुझासुद्धा हक्क आहे, जसा गावकऱ्यांचा हक्क आहे. कृष्णाला हे पटतं. कृष्णा म्हणते, पण दुष्यंत सरकार, मला स्वतःपेक्षा आहे ना गावकऱ्यांचं भलं करायचं आहे. गावकऱ्यांचं भलं करणं, त्यांना दुःखातून बाहेर काढणं, एवढा एकच विचार सरपंच म्हणून माझ्या मनात आहे. दुष्यंतला खूप आनंद होतो. दुष्यंत म्हणतो, खरंच कृष्णा, मला तुझा अभिमान वाटतो आणि या गावचं नशीब आहे की तुझ्यासारखी सरपंच या गावाला मिळाली आहे. खरंच तू या गावचं सोनं करशील यात शंका नाही. हे ऐकून कृष्णालाही आनंद होतो. तर इकडे सायंटिस्ट समर हा काहीतरी प्रयोग करत बसलेला असतो. त्याच्याकडे 2-4 बाटल्या असतात, समोर एक कागद ठेवलेला असतो आणि या बाटलीतलं थोडं, त्या बाटलीतलं थोडं असं तो काही सगळं मिक्स करत असतो. आता तो कसला प्रयोग करतोय त्याचं त्यालाच माहीत, पण एखाद्या सायंटिस्टसारखं त्याचं वागणं असतं एवढं मात्र खरं. आणि तेवढ्यात अनुसूया तेथे येते आणि विचारते, ए समर, हे काय करतोयस? तर समर सांगतो, अगं मी काम करतो हाय. तूच मला बोलली ना त्या बाळजाबाईला बेशुद्ध करायचं आहे, म्हणून हे माझं काम चाललंय. अनुसूयाला काही कळतच नाही. ती विचारते, अरे नेमकं काय करतोय पण? समर सांगतो, हे पाय, मी हे बाळजाबाईचं दंतमंजन आणलं हाय. आता या दंतमंजनमध्ये मी गुंगीचं औषध मिक्स करणार हाय. मग हे दोन्ही दंतमंजन आणि औषध मिक्स झाल्यानंतर बाळजाबाई जेव्हा याने दात घासणार तेव्हा बाळजाबाईच्या या पोटात हे औषध जाणार आणि बाळजाबाईला गुंगी चढणार. बाळजाबाई बेशुद्ध होणार आणि कार्यक्रमाआधीच आपण तिला गायब करणार. हे ऐकून अनुसूयाला खूप आनंद होतो. अनुसूया म्हणते, अरे वा समर,
खूप भारी आयडिया केली तू. तर समर सांगतो, अरे मग डोकं कुणाचं आहे? समरचं वेगळं डोकं चालत असतं. थोड्या वेळानंतर समर हे सगळं मिक्स करतो. म्हणजे बाळजाबाईच्या दंतमंजनच्या बाटलीमध्ये गुंगीचं औषध मिक्स करतो आणि किचनमध्ये येतो. आता बाळजाबाई स्वतःच्या रूममध्ये नाही, स्वतःच्या बाथरूममध्ये नाही, तर किचनमध्ये हे दंतमंजन ठेवते. याचं सुद्धा काही लॉजिक नाही आहे. समर किचनमध्ये येतो. किचनमध्ये कुणीच नसतं आणि तेथे भांड्यांची मांडणी असते. या मांडणीत तो हे दंतमंजन ठेवतो आणि तो जाणार. इतक्यात कृष्णा किचनमध्ये येते. समर, मी काय गणमन करतोय असं नाटक करतो. कृष्णा विचारते, ए समर, काय करतोयस येथे? तर समर सांगतो, अगं काय नाही, असंच. पण तू येथे काय करतीयेस? कृष्णाला आश्चर्य वाटतं की हा असं का विचारतोय. तर समर म्हणतो, अगं तुझ्यावर आत्ताच हल्ला झाला, आराम करायला सोडून तू का किचनमध्ये आलीस? तर कृष्णा म्हणते, अरे आता आराम करून करून सुद्धा कंटाळा आलाय, त्यामुळे काम करायला आली आहे. काय नाही, मी आता बरी आहे. आणि कृष्णा तिचं काम करत असते. समोरला वाटतं, अरे यार, ही कृष्णा येथे आली आहे, आता हे दंतमंजन इथून गायब करावं लागेल. आणि तो काहीतरी विचार करत असतो. तेवढ्याच कृष्णा त्याला विचारते, काय समर, काय पाहिजे का? कसला विचार करतोय? तर समर म्हणतो, हा मला ते, अरे हा, पाणी पाहिजे, उकाडा किती वाढलाय, नुसती तहान लागते. कृष्णा तिचं काम करत असते. समर पाणी पितो आणि आता कृष्णासमोर तर काय दंतमंजन नेता येणार नाही हे त्याच्या लक्षात येतं. समर हा हॉलमध्ये येतो आणि दंतमंजन कसं गायब करायचं याबद्दलच विचार करत असतो. आणि तेवढ्यात बाळजाबाई हॉलमध्ये येते. बाळजाबाईच्या मागे मागे मैनावती आणि दलपतसुद्धा येतात आणि मैनावती गालाला हात लावून रडत असते. बाळजाबाई विचारते, काय झालं? तर दलपत सांगतो, अहो तिची दाढ दुखतीये, रात्रभर स्वतः पण झोपली नाही आणि मला पण झोपू दिलं नाही. तर बाळजाबाई म्हणते, अगं बाई, आता काय करायचं? तेवढ्यात अनुसूया तेथे येते आणि विचारते, काय झालं? तर मैनावती सांगते, रात्रभर दाढ दुखतीये. अनुसूया म्हणते, अगं मग लवंग ठेवायचा ना दाढीवर, लगेच दाढ बरी होते, आराम पडतो. मैनावती चिडून म्हणते, रात्रभर लवंगच ठेवलाय, त्यामुळे अख्खं तोंड सोललंय माझं, दुसरं काही सांगा, दुसरा काही उपाय असेल तर. अनुसूया म्हणते, नाही बाई, माझ्याकडे दुसरा उपाय नाही आहे. मग बाळजाबाई ही लगेच म्हणते, अगं माझ्याकडे आहे ना, पण मला आहे ना गावच्या वैद्याने एक दंतमंजन दिलं आहे, तू ते लाव, तुझी दाढ दुखणं लगेच थांबेल. हे ऐकून समर आणि अनुसूयाला मोठा धक्काच बसतो. समरला समजतं, जर या मैनावतीने हे दंतमंजन लावलं तर तिला गुंगी चढणार, ती बेशुद्ध होणार आणि बाळजाबाईला हे सगळं समजणार. समर म्हणतो, ओ नाही नाही, काय ते गावठी उपाय करताय, मी ना मेडिकलमध्ये जाऊन गोळी घेऊन येतो, ती गोळी घ्या, तुम्हाला लगेच बरं वाटेल. पण मैनावती म्हणते, ए नाही नाही, मला नको, माझा तुझ्यावर बिलकुल विश्वास नाही आहे. दलपत म्हणतो, हो ना, तुमच्या मायलेकाचा काय भरोसा, औषध म्हणून विष द्याल माझ्या मैनावतीला. समर आणि अनुसयाला खूप राग येतो. बाळजाबाई मैनावती आणि दलपतला किचनमध्ये जाऊन दंतमंजन घ्यायला सांगते. हे दोघे किचनमध्ये येतात. तर कृष्णा विचारते, ओ काकीसाहेब, काय झालं, तुम्ही असे काय रडताय? तर दलपत सांगतो, अगं रात्रभर तिची दाढ दुखतीये म्हणून रडतीये ती, स्वतः पण झोपली नाही आणि मला पण झोपू दिलं नाही. तर कृष्णा म्हणते, अहो मग दाढीखाली लवंग घ्या ना, बरं वाटेल. दलपत सांगतो, अहो सुनबाई, तो उपाय करून झाला आहे, आता बाळजाबाईने सांगितलंय की त्यांचं कोणते दंतमंजन आहे ते लावल्यावर बरं वाटेल. कृष्णा म्हणते, होय होय, बरं वाटेल त्याने, ते पहा मागे, तेथे दंतमंजन आहे, ते घ्या. दलपत हे दंतमंजन घेतो, मैनावतीला देतो आणि मैनावती हे दंतमंजन दाताला लावते. सगळेजण तिच्याकडे पाहत असतात की तिला आराम पडतो की नाही. आणि तेवढ्यात या दंतमंजनमध्ये गुंगीचं औषध असल्यामुळे मैनावतीला चक्कर येत असते. दलपत विचारतो, ए मैनावती, काय झालं, काय झालं? पण मैनावती काही सांगण्याआधीच चक्क चक्कर येऊन जमिनीवर कोसळते. सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. कृष्णा, दलपत, बाळजाबाई, अनुसूया सगळे किचनकडे पळतात आणि मैनावतीला काय झालं हे कोणालाच कळत नाही. समर म्हणतो, अरे देवा, पहा, यांच्या दाढीचं दुखणं आहे ना डोक्यात गेलं वाटतं, बेशुद्ध झाल्या त्या. सगळेच खूप घाबरतात. समर म्हणतो, उचला त्यांना लवकर, आणि सगळेजण मैनावतीला उचलतात. थोड्या वेळानंतर घरातील सगळेजण हे निवांत बसलेले असतात. मैनावतीसुद्धा शुद्धीवर आलेली असते आणि अनुसूया समरला म्हणते, काय रे समर, कुठून आणलं होतं ते औषध, 1 मिनिटं पण त्याचा प्रभाव राहिला नाही, लगेच उठली ही मैनावती. तर समर म्हणतो, जाऊ दे नाय, आता आपला दुसराच प्लॅन करावा लागेल. तोच प्लॅन तर फ्लॉप झाला. बरं झालं बाळजाबाईने ते दंतमंजन लावलं नाही, नाही 1 मिनिटात उठून बसली असती. आणि मग कृष्णा विचारते, आले का सगळे? तर मैनावती चिडून म्हणते, आले बाई आले, तू आहे ना शाळेत जायला लागल्यापासून शाळेसारखीच हजेरी घेतीये, आता काय तू गावची सरपंच म्हणून घरातसुद्धा पंचायत भरवणार की काय?
तर कृष्णा म्हणते, कसं आहे ना काकीसाहेब, मी गावची सरपंच आहे, घरची नाही. पण शेवटी आपलं घरसुद्धा गावातच येतं ना. मग गावाचे काही महत्त्वाचे मुद्दे असतील तर ते घरच्यांबरोबर बोलले तर काय फरक पडतो. मैनावतीची बोलतीच बंद होते. आणि मग कृष्णा ही सगळ्यांना म्हणते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागील काही दिवसांपासून बाळजाबाई या चांगल्या वागताय, पण त्या नाटक करताय की खरं वागताय हे आम्हाला कळत नाहीये. त्यासाठीच आम्ही एक उपाय शोधून काढलाय. सगळेजण कृष्णाकडे आश्चर्याने पाहतात. तर कृष्णा सांगते, काही वर्षांपूर्वी आबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा ते गावचे सरपंच होते, गावात सहकाराचं वारं सुरू झालं होतं. पण सहकार कशासाठी? तर गावातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी. पण मग आढळरावांची सत्ता गेली, बाळजाबाईची सत्ता आली आणि मग त्यानंतर गावात काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. गावकऱ्यांना कर्ज वाटली गेली, त्या बदल्यात त्यांच्या जमिनीचे कागद ठेवून घेतले आणि जर कर्ज नाही परत केलं, कर्जाची व्याजाची परतफेड नाही केली तर त्या सगळ्या जमिनी आपोआपच बाळजाबाईच्या नावावर होतील अशी ती कागदपत्रं होती. आणि त्या कागदपत्रांवर आधी सगळ्या गावकऱ्यांच्या सही, शिक्के, त्यांचे अंगठे घेतले गेले होते. बाळजाबाई मान खाली घालते. कृष्णा म्हणते, आणि जर बाळजाबाई या सगळ्यांना सांगताय की त्या बदलल्या आहेत आणि त्यांना जर हे सिद्ध करायचं असेल की त्या खरंच बदलल्या आहेत तर त्यांनी या सगळ्या जमिनी गावकऱ्यांना परत कराव्यात. बाळजाबाईंनी हे सगळं ऐकलेलं असतं, त्यामुळे तिला काही वाटत नाही. आणि मग आढळराव म्हणतात, हो, जर बाळजाला हे सिद्ध करायचं आहे की ती बदलली आहे आणि ती जे चांगुलपणाचं वागतीये ते नाटक नाही आहे, तर तिला सगळ्या जमिनी परत कराव्या लागतील. तेवढ्यात बाळजाबाई उभी राहते आणि म्हणते, ठीक आहे कृष्णा, जर तुझी अशीच इच्छा असेल ना तर मी गावकऱ्यांच्या जमिनी परत करायला तयार आहे. हे ऐकून कृष्णा, दुष्यंत, आढळराव यांना मोठा धक्काच बसतो. त्यांना असं वाटतं की बाळजाबाई ही नाटक करते, ती काही जमिनी परत करायची नाही. पण बाळजाबाईने त्यांना धप्पा दिलेला असतो आणि जमिनी परत करायला ती तयार झालेली असते. बाळजाबाई ही कृष्णाला म्हणते, कृष्णा, उद्या मी सगळ्या गावकऱ्यांच्या जमिनी परत करेल. तर कृष्णा म्हणते, पण बाळजाबाई, जर जमिनी परत करताना तुम्ही काही केलंत, काही गडबड केली तर आमचा विश्वास बसेल की तुम्ही हे चांगुलपणाचं नाटक करत होत्या. तर बाळजाबाई सांगते, नाही ग कृष्णा, मी काहीच गडबड करणार नाही. मी सगळ्या गावकऱ्यांच्या जमिनी परत करेल आणि त्यांची कर्जसुद्धा माफ करेल. माझ्यावर विश्वास ठेव. हे ऐकून कृष्णाला आनंद होतो आणि कृष्णा म्हणते, बाळजाबाई, मग आम्ही तुमच्यावर नक्की विश्वास ठेवू की खरंच तुम्ही बदलले आहात, तुम्हाला चांगलं वागायचं आहे, यावर आमचा विश्वास बसेल. पण तरीसुद्धा तुम्ही काही गडबड करू नका, आमचा विश्वासघात करू नका. बाळजाबाई शपथ घेऊन सांगते, कृष्णा, मी शपथ घेते, आता मी बदलली आहे, मी आधीची बाळजा नाही आहे. तुम्हाला निखाऱ्यावर चालायला सांगितलं ना तरीसुद्धा मी निखाऱ्यावर चालेल. पण माझ्यावर विश्वास ठेव आणि उद्या मी तो विश्वास सिद्ध करून दाखवणार. हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. इकडे कृष्णाने बंब्याला जबाबदारी दिलेली असते की सगळ्या गावात दवंडी पिटव की बाळजाबाई गावकऱ्यांच्या जमिनी परत करणार आहे. आणि बंब्या हा कृष्णाच्या माहेरी येतो आणि भक्तीला आवाज देतो, भक्तेताय, भक्तेताय. पण भक्ती तर येत नाही, त्याच्यासमोर पूजा आणि सावित्री येतात. या दोघींना पाहून बंब्या चांगलाच घाबरतो. अरे देवा, या दोघी कुठून आल्या? आता आग्यामोहळ अंगावर येण्याआधी पळायला हवं असा विचार करून बंब्या हा तेथून पळून जाऊ लागतो. तेवढ्यात पूजा आणि सावित्री त्याला थांबवतात आणि सावित्री विचारते, ए बंब्या, काय नाचत नाचत आला होता? काय सांगायचं होतं बोल. तर बंब्या सांगतो, ए मावशे, आता नाचायची बातमी आहे तर माणूस नाचणारच ना. आनंदाची बातमी आहे मग आनंद साजरा करणारच ना. तू भक्तिताई कुठे ते सांग, मी तिलाच ही बातमी सांगणार आहे. सावित्री चिडून म्हणते, ए बंब्या, गप गुमान सांग. बंब्या सांगतो, ठीक आहे, ऐका मग. कृष्णाने संपूर्ण गावचं कल्याण केलंय, गावाचं भलं केलंय. पूजा आणि सावित्रीला खूप राग येतो. सावित्री विचारते, असं काय कल्याण केलंय? तर बंब्या सांगतो, अहो, अशी बातमी आहे ना जी ऐकून तुम्हाला खूप आनंद होईल. कृष्णाने सरपंच बनण्याआधी जे वचन दिलं होतं ना ते वचन पूर्ण केलंय. असे खूप कमी लोक असतात जे वचन पूर्ण करतात, तशी आमची कृष्णा आहे. सावित्री तोंड वाकडं करते, पूजासुद्धा तोंड वाकडं करते आणि बंब्या सांगतो, बाळजाबाई या गावकऱ्यांच्या लुबाडलेल्या सगळ्या जमिनी परत करणार आहेत. हे ऐकून पूजा आणि सावित्रीला जबर धक्का बसतो. बंब्या सांगतो, काय मग, आहे की नाही भारी बातमी? नाचायला लागायची बातमी आहे की नाही? असं म्हणून बंब्या तेथून निघून जातो आणि सावित्रीला मात्र खूप आनंद होतो. पूजाला धक्का बसलेला असतो. सावित्री खूप खुश होते. माझी जमीन परत मिळणार, माझी जमीन परत मिळणार, म्हणजे माझ्या डोक्यावरचं कर्ज फिटणार,
मी जे काही कमवलं ते सगळं मलाच, असा विचार करून सावित्री चक्क आनंदाने नाचू लागते, देवाचे आभार मानते. पूजा चिडून म्हणते, आई आई ऐकून तरी घे. पण सावित्री काय ऐकण्याच्या मनस्थितीत नसते आणि म्हणते, पूजे तुझे बा जेथे कुठे असतील ना, आज ते खूप खुश असतील, त्यांना आनंद होईल. तर पूजा चिडून म्हणते, अगं आई, आपली जमीन परत मिळतीये, यात काय आनंद साजरा करतीये? आणि या सगळ्याचं श्रेय कोणाला जाणार? गावात मोठेपणा कोणाचा होणार? तर त्या कृष्णाचा. म्हणजे आजच गावकरी तिला डोक्यावर घेऊन नाचताय आणि उद्या जर ही सगळी संपत्ती, सगळी शेतीवाडी गावकऱ्यांना परत दिली ना त्या कृष्णाने, तर मग कृष्णाचं मंदिर बांधायचंच बाकी राहील आणि आपल्याला ते होऊ द्यायचं नाहीये. तर सावित्री विचारते, पण आपण काय करू शकतो? पूजा म्हणते, खरंय तुझं, आपण काही करू शकत नाही, पण समर तर करू शकतो ना, त्यालाच काहीतरी करायला सांगावं लागेल. सावित्रीला सुद्धा हे पटतं आणि इकडे कृष्ण आणि दुष्यंत कार्यक्रमासाठी तयार होत असतात. दुष्यंत तयार असतो. कृष्ण त्याला म्हणते, अहो हे काय, असे काय केस विंचरले, कसे दिसताय? दुष्यंत सांगतो, छान दिसतोय ना. कृष्णा म्हणते, थांबा, मी तुमचा भांग पाडून देते. आणि कृष्णा चक्क कंगव्याने दुष्यंतचा भांग पाडत असते. आणि दुष्यंतीला म्हणतो, कृष्णा, असं म्हणतात ना की स्त्री ही बायको असते, पण प्रत्येक स्त्रीमध्ये एक आईसुद्धा लपलेली असते. आणि आता जेव्हा तू माझा भांग पाडते ना, तेव्हा मला असं वाटतंय की तू माझी आईच आहे. कृष्णा म्हणते, काही पण तुमचं. तर दुष्यंत विचारतो, पण माझी आई होऊन काय फायदा आहे? तू स्वतः खरोखरची आई व्हायला पाहिजे ना. कृष्णा खूप लाजते आणि म्हणते, काय दुष्यंत सरकार, वेळ काय, विषय काय, काही पण बोलताय तुम्ही. तर दुष्यंत म्हणतो, अगं आता आपल्या लग्नाला किती दिवस झाले, आता आपण प्लॅनिंग करायला हवं ना. बाळ कधी होऊ द्यायचं, कसं होऊ द्यायचं, हे ठरवावं लागेल ना. कृष्णा खूप लाजते आणि म्हणते, दुष्यंत सरकार गप्प बसा बरं, आता आपण काही ठरवणार नाहीये. दुष्यंत म्हणतो, ठीक आहे, आपण त्याविषयी नंतर बोलूया. आणि दुष्यंत हा आरशात जाऊन पाहतो आणि हसू लागतो आणि म्हणतो, कृष्णा काय हेअरस्टाईल केली आहे, मला तर असं वाटतंय की मी आत्ता उठून शाळेत जाईल. कृष्णा म्हणते, मग चांगली शहाण्या मुलासारखी हेअरस्टाईल आहे ना, छान दिसतीये. कृष्णा ही दुष्यंतला विचारते, दुष्यंत सरकार तुम्हाला काय वाटतं, बाळजाबाई सगळ्या गावकऱ्यांच्या जमिनी परत करतील का? तर दुष्यंत म्हणतो, कृष्णा तू खूप भोळी आहे. त्या बाळजाबाई काहीतरी बोलल्या आणि तू त्यांच्यावर विश्वास ठेवला. तुला काय वाटतं त्या गावकऱ्यांच्या जमिनी परत करतील? नाही करणार. त्या फक्त बोलताय, पण वेळेवर काहीतरी गडबड करतील, तू पाहत राहा. कृष्णा म्हणते, नाही, असं नाही व्हायला पाहिजे. माझी तर हीच देवी आईकडे प्रार्थना आहे की बाळजाबाईने काही गडबड करायला नको आणि त्या खरंच बदलल्या पाहिजे आणि त्यांनी सगळी जमीन गावकऱ्यांना परत करायला पाहिजे. दुष्यंतचा मात्र विश्वास नसतो. कृष्णा मात्र बाळजाबाई गावकऱ्यांच्या जमीन परत करतील असा विचार करत असते. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. बाळजाबाईला स्वतःचा चांगुलपणा सिद्ध करण्याचा सगळ्यात मोठा चान्स मिळाला आहे. एक खूप मोठी संधी मिळाली आहे. जर बाळजाबाईने गावकऱ्यांच्या जमिनी परत केल्या तर गावकरीही तिला माफ करतील. कृष्णाच्या नजरेत तरी असं होईल की बाळजाबाई खरंच बदलली आहे. आढळराव आणि दुष्यंत एवढ्या लवकर विश्वास ठेवणार नाही, पण थोडाफार विश्वास त्यांचाही बसेल. परंतु समर आणि अनुसूया बाळजाबाईला हे करू देणार नाहीये. त्यांचं कटकारस्थान सुरू आहे. दंतमंजनची आयडिया फ्लॉप झाली, पण ते नक्कीच पुढे काहीतरी करतील, एवढं मात्र खरं. तर फ्रेंड्स, या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की बाळजाबाई ही घरी असेल आणि आता गावातील कार्यक्रमात जायचं आणि सगळ्यांच्या जमिनी परत करायच्या असं तिने ठरवलेलं असेल. पण अनुसूया आणि समर मैनावतीच्या हातून बाळजाबाईसाठी कच्ची कैरीचं सरबत पाठवणार आणि या सरबतमध्ये नक्कीच गुंगीचं औषध असेल. बाळजाबाई हे पिणार, अनुसूया खुश होईल आणि इकडे कृष्ण आणि दुष्यंतने संपूर्ण गावकऱ्यांना बोलवलेले असेल. गावकरी जमा झालेले असतील की आता सगळे गावकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळणार. पण बाळजाबाई अजून पोहोचलेली नसेल आणि सगळे गावकरी बाळजाबाईचीच वाट पाहत असतील. कृष्णा, दुष्यंत, आढळराव तेथे असतील. गावकरी खूप वेळ पाहतील आणि मग विचारतील, काय ग कृष्णे, तू तर म्हणाली होतीस की बाळजाबाई येईल, आमच्या जमिनी परत करेल, पण ती अजून का आली नाहीये? कृष्णा आणि दुष्यंतला खूप टेन्शन येतं. दुष्यंत म्हणतो, पहा कृष्णा, मी तुला सांगितलं होतं ना, त्या बाळजाबाईवर विश्वास ठेवून फायदा नाहीये. त्या बाळजाबाईने विश्वासघात केलाय. बाळजाबाई या कार्यक्रमाला येणार नाही. त्यामुळे कृष्णाला सुद्धा टेन्शन येणार. आणि इकडे समर आणि अनुसूया रूममध्ये असतील. तेवढ्यात बाळजाबाई रागाने तेथे येईल आणि या दोघांना जाब विचारणार, मी चांगलं काम करायला जातीये, मग तुम्ही माझ्या रस्त्यात का आडवे येताय, असं का वागताय?
आणि त्याच वेळेस बाळजाबाईला चक्कर येणार आणि बाळजाबाई चक्कर येऊन जमिनीवर कोसळणार. हे पाहून समर आणि अनुसूया खूप खुश होतील. इकडे गावकरी मात्र आक्रमक झालेले असतील आणि म्हणतील, जसं त्या बाळजाबाईने आम्हाला फसवलं तसंच तुम्ही सुद्धा आम्हाला फसवताय का? तुम्ही तर म्हणाले की आम्हाला आमच्या जमिनी परत मिळतील, पण असं काहीच होत नाहीये. कोठे बाळजाबाई? आणि गावकऱ्यांना उत्तर देणं कृष्ण आणि दुष्यंतसाठी खूप अवघड जाईल. आणि जर बाळजाबाई या कार्यक्रमात पोहोचलीच नाही, तिने गावकऱ्यांच्या जमिनी परत केल्याच नाही, तर बाळजाबाई स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याची एक खूप मोठी संधी गमावेल आणि मग तिच्यावर कुणीच विश्वास ठेवणार नाही, एवढं मात्र खरं. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं? बाळजाबाई या कार्यक्रमात पोहोचणार का? स्वतःला चांगली सिद्ध करणार का? समर आणि अनुसयाचा प्लॅन फ्लॉप होईल का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.